हम ही यहाँ के राजा असं म्हणत ना कोणती विधानसभा ना स्थानिक निवडणुका, थेट लोकसभेतच उडी घेत खासदार बनलेले नेते म्हणजे नगरचे खासदार सुजय विखे पाटील. पहिल्याच टप्प्यात त्यांना यश मिळालं, पण तेच विखे पाटील आता यंदा लोकसभा लढवतील का किंवा त्यांना पक्षातून तिकीट मिळेल का? आणि नगरमध्ये विखे नाही तर मग कोण, अशी चर्चा सुरू आहे. या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात सुजय विखे पाटलांनी वक्तव्य केलं. शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादानं मी खासदार झालो, मात्र तुमच्यापासून दुरावलो गेलं. 2 महिने होऊ द्या, नंतर मी कायमचा इकडेच येईल, काळजी करू नका, असं विधान सुजय विखे पाटील यांनी केलंय. अर्थात एकीकडे भाजपची जी पहिली यादी जाहीर झाली त्यात महाराष्ट्रातील एकाही नेत्याचं नाव नसताना विखे पाटलांनी केलेल्या या विधानामुळे स्वतःहून विखे पाटील माघार घेतील का की भाजप यंदा त्यांना तिकीट देणार नाहीये हे स्पष्ट झाले आणि म्हणूनच विखेंनी विधान केलंय का, याबद्दल पण बोलूयात. आता आपण जरा 2019च्या लोकसभा निवडणुकांवर नजर टाकूया. 2019ला संग्राम जगताप विरुद्ध सुजय विखे पाटील अशी लढत झाली होती. भाजपचे सुजय विखे यांना तब्बल 7,04,660 मतं मिळाली, तर राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना 4,23,186 मतांवर समाधान मानावं लागलं आणि सुजय विखे खासदार झाले. आता तसं पाहायला गेलं तर नगरचं राजकारण विखे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय पूर्णच होत नाही. नगरवर विखे पाटलांचं अनेक वर्ष अर्थात सहकार क्षेत्रात चांगलं वर्चस्व आहे. बाळासाहेब विखे पाटील अर्थात सुजय विखे पाटील यांचे आजोबा 1977, 1980, 1984 आणि 1989 अशा सलग 4 निवडणुका कोपरगाव मतदारसंघातून लढल्या आणि जिंकल्याही. बाळासाहेब विखे पाटलांचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राज्याचं प्रतिनिधित्व करतात आणि ते महसूल मंत्री देखील आहेत. तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी 2019 मध्ये वडील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला, खासदारकी लढवली आणि नगरचे खासदार झाले. सुजय विखे पाटलांच्या या विधानामुळे ते स्वतः खासदारकीसाठी इच्छुक नाहीत असं बोललं जाते. पण समजा भाजपला यंदा धक्कातंत्र वापरायचं असेल आणि सुजय विखे पाटील यांना उमेदवारी द्यायची नसेल तरीही त्यांना सोडल्यास सध्या भाजपकडं नगरमधून कोणता तगडा उमेदवार आहे का, हा देखील एक प्रश्न आहे. तसेच नगरमधील काही नेते पदाधिकारी विखे पाटलांवर नाराज आहेत. विखे पितापुत्रांनी भाजप आणि संघटनेला मोठं होऊ दिलं नाही असा आरोप सातत्याने होत असतो. याशिवाय ज्या संग्राम जगतापांचा विखे पाटलांनी 2019 मध्ये पराभव केला ते संग्राम जगताप आता अजित पवार गटात आहेत. शिवाय खासदार झाल्यापासून आणि राष्ट्रवादी फुटीच्या अगोदरपासून आणि नंतर देखील विखे पाटलांनी त्यांना जवळ केलेलं पाहायला मिळतंय. त्यांना सांभाळून घेत विखे पाटलांनी राजकीय गणित आखलेत आणि याचमुळे भाजपची नगर शहर संघटना खासदार विखे पाटील यांच्या या भूमिकेवर नाराज आहे. तसेच 2019 मध्ये विखे पाटलांच्या भाजपच्या प्रवेशामुळेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या कर्जत जामखेड आणि राहुरी विधानसभेत भाजपच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला असं देखील बोललं जातं आणि या पराभवाचं खापर काही नेत्यांनी विखे पाटलांवर देखील फोडलं होतं. त्यामुळे यंदा त्यांना उमेदवारी दिली जाईल का, हा देखील मोठा प्रश्न आहे. तर बघा, अनेकदा आपण विखे पितापुत्रांनी अमित शहांची किंवा भाजपमधील वरिष्ठांची भेट घेतल्याच्या बातम्या पाहत असतो. त्यासाठी त्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याची गरज भासत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे पक्षांतर्गत विरोध असला तरीही खासदार विखे पाटील यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं केंद्रात वाढतं वजन तिकीट खेचून आणू शकतं हे मात्र नक्की. त्यामुळे तिकीट मिळालं तरी ते यंदा पुन्हा खासदार होतील का हे पाहण्यासाठी आपण तिथलं राजकीय गणित पाहूयात. अहमदनगर लोकसभेचं गणित. कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहित पवार हे आक्रमक चेहरे आहेत, ते शरद पवार गटात आहेत. तेथूनच भाजपचे राम शिंदे देखील आहेत आणि विखे पाटील आणि राम शिंदेचा वाद सर्वश्रुत आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघात आमदार निलेश लंके अजित पवार गटात असले तरीही यांच्याशी विखे पितापुत्रांचा अजिबात जमत नाही. पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार मोनिका राजळे राहुरी विधानसभा मतदारसंघात आहेत आमदार प्राजक्त तनपुरे जे शरद पवार गटात आहे. नगरचे विधानसभा आमदार संग्राम जगताप यांच्याशी विखेंचं चांगलं जमतं. राहुरीमध्ये भाजपचे शिवाजी करडुले हे देखील भाजपचेच नेते आहेत. आता या सगळ्या समीकरणामुळे यावेळी विखेंना बळ मिळेल की नाही याबद्दल सध्या तरी शंका आहे. शिवाय अशात सुजय विखे यांची बदललेली भाषा म्हणजे त्यांना नगरमधून लोकसभेची उमेदवारी मिळणार नाहीये का आणि याची कुणकुण त्यांना लागल्याचाच हा परिणाम आहे का असं देखील म्हणलं जाते.
किंवा त्यांना यंदाच्या लोकसभेला निवडून येण्याबाबत साशंकता वाटते आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. दरम्यान याबद्दल तुमचं मत काय? यंदा भाजप सुजय विखे पाटील यांना खासदारकीसाठी उमेदवारी देईल का? दिल्यास सुजय विखे पाटील पुन्हा खासदार होतील का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा.